नमस्कार मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जिम आपल्या शरीराला आकार देते, तर योग आपल्या जीवनाला आकार देतो. योग ही एक अशी प्राचीन भारतीय पद्धत आहे ज्याच्यामध्ये शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन साधले जाते. योग हा केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन संतुलित ठेवण्याची एक कला आहे. दररोज 20 ते 30 मिनिटे योग केल्याने तुमच्या मनात, शरीरात आणि जीवनात आश्चर्यकारक बदल घडू शकतात. मित्रांनो, आज आपण कपालभाती या प्राणायामाविषयी थोडी माहिती घेणार आहोत. कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे तेजस्वी किंवा प्रकाशमान. कपालभाती हा प्राणायाम केल्याने आपल्या चेहऱ्यावर तेज येते, मन प्रसन्न होते आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होते आणि मन ताजेतवाने होते. कपालभाती करताना आपण एकतर सुखासन, वज्रासन किंवा पद्मासनात बसावे. कपालभाती करताना खांदे सैल सोडावेत, पाठीचा कणा ताठ ठेवावा आणि डोळे बंद करायचे आहेत. आता मी तुम्हाला सुखासनामध्ये बसून दाखवते. सुखासनामध्ये बसून एक नॉर्मल 2 ते 3 श्वासोच्छवास करायचे आहेत. त्याच्यानंतर कपालभातीला सुरुवात करायची आहे. श्वास जोराने पोट आत खेचत श्वास जोराने बाहेर सोडायचा आहे आणि श्वास स्वतःहून आत घ्यायचा नाही आहे, तो आपोआप घेतला जाईल. अशा पद्धतीनं एक 20 ते 30 स्ट्रोक एकापाठोपाठ एक करायचे, जसं की एका सेकंदाला एक स्ट्रोक होईल. 20 ते 30 स्ट्रोक झाल्याच्या नंतर 1 मिनिटाची विश्रांती घ्यायची आहे. परत 30 स्ट्रोक करायचे आहेत. मी आता तुम्हाला करून दाखवते. अशा पद्धतीनं श्वास बाहेर सोडताना पोटाची हालचाल झाली पाहिजे. पोटावर हात ठेवल्यास आपल्या हाताची आत बाहेर हालचाल झाली पाहिजे. कपालभाती करताना सामान्यपणे म्हणजे कोणत्या चुका होऊ शकतात, तर श्वास जोरात सोडताना छातीची हालचाल होणे किंवा चेहरा आणि खांद्यांवर ताण येणे, जसं की बऱ्याचदा असं होऊ शकतं. तर असं नाही केलं पाहिजे. एकदम शांतपणे एका लयीमध्ये श्वास बाहेर सोडले गेले पाहिजेत आणि श्वास आत आपोआप आला पाहिजे. तर अशा पद्धतीनं सुरुवात करायला पाहिजे. कपालभाती या प्राणायामाचे खूप फायदे आहेत. श्वसन संस्थेसाठी म्हणाल तर फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, श्वसनमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते. पचनसंस्थेसाठी म्हटलं तर पोटाचे स्नायू मजबूत होतात, पचन सुधारण्यास मदत होते. अपचन, गॅस अशा कंडिशन्समध्ये फायदा होतो.
वजन नियंत्रणात राहण्यासाठी कपालभाती प्राणायाम खूप उपयुक्त आहे. मधुमेहींसाठी पण कपालभाती अतिशय उपयुक्त असं आसन ठरू शकतं, कारण ताणतणाव कमी करून वजन नियंत्रणात ठेवून इन्शुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास कपालभाती हा प्राणायाम अत्यंत उपयोगी ठरतो. त्याच्यामुळं मधुमेहींनी हे आसन जरूर करावं. कपालभाती हा मानसिक ताणतणाव दूर करून आपल्याला आनंदी ठेवतो. मनामध्ये ऊर्जा भरली जाते आणि आपण प्रसन्न राहतो. तर काही कंडिशन्समध्ये कपालभाती हा प्राणायाम टाळला गेला पाहिजे. तर हायपरटेन्शन किंवा हृदयविकार किंवा डोळ्याचे काही विकार जसं की ग्लॉकोमा किंवा हर्निया किंवा अलीकडेच झालेली पोटाची शस्त्रक्रिया, प्रेग्नन्सी, अशा काही कंडिशन्समध्ये कपालभाती हा प्राणायाम आपण टाळला पाहिजे. तर कपालभातीचे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामुळे नियमितपणे जर कपालभाती हा प्राणायाम आपण केला तर आपल्याला फारच फायदेशीर ठरू शकतो. तर कपालभाती प्राणायाम आपण कधी केला पाहिजे? सकाळी उठल्याच्यानंतर कपालभाती केल्यास सर्वोत्तम आहे. पण जर सकाळी जमलं नाही तर जेवणानंतर 3 ते 4 तासाच्या नंतर कपालभाती प्राणायाम आपण केला पाहिजे. तर मित्रांनो, रोज कपालभाती करा, शरीरामध्ये ऊर्जा भरा, आनंदी राहा आणि सकारात्मक जीवन जगा. धन्यवाद.